ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पैस खांबाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांना लोकशाही मान्य नाही, हे अधर्मी सारखे वागत आहेत, राजधर्म पाळत नाही, याचं दुःख असल्याचं त्यांनी म्हटलंय। दोनही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसल्याच्या प्रश्नावरती सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय। एप्स्टीन प्रकरणामध्ये भारताची अब्रू जगभरामध्ये निघते, तेव्हा देशाची अब्रू जात नाही का? आमचे नेते महात्मा गांधी यांना नंगा फकीर म्हटलं जातंय, त्यामुळे आम्हाला अर्धनग्न झालं असं म्हटलं तर याचं काहीही वाटत नाही। काँग्रेसच्या आंदोलनावरती टीका करणाऱ्यांना सपकाळ यांनी नेवासा इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाच्या दर्शनासाठी आले असताना प्रत्युत्तर दिलं। यावेळी ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थेच्या वतीनं अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुष्पगुच्छ आणि श्री ज्ञानेश्वर मंदिर माहिती पुस्तिका भेट देऊन सत्कार केला। यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यामधील तसेच नेवासा तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते।